आणि हा म्हणतो माझा काय संबंध नाही, संबंध नाही म्हणतोय. हे बघा ते प्रतिज्ञापत्र घ्या. खोटं बोलतोय हा, खोटं बोल पण लेटून बोल, हे धंदे आधी चाललेत. त्याला काय नको, फक्त योगेश कदमाचा राजीनामा पाहिजे. हे बघा अनेक प्रतिज्ञापत्र माझ्याकडे आहेत, अनेक आहेत. आणि यामध्ये फोटो आहेत त्यांचे, ज्यांनी दिलेत ना त्यांचे फोटो आहेत, सह्या आहेत, नोटरी आहेत. वकील आहे ना. यामध्ये मला अनेक लोकांनी सह्या दिलेल्या आहेत, माझ्याकडे सह्या दिलेल्या आहेत. या बघा सह्या, नोटरी आहे. हे बघा, हा नालायक माणूस सांगतोय, हा नीच माणूस सांगतोय की माझा काय संबंध नाही. अरे जवळ 8,000 मराठी माणसांना उद्ध्वस्त केलास, पैसे खाल्लेस, स्वतः होतास, आणि ते सांगतायत हा शाखेत यायचा आणि आम्हाला एकेकाला बोलून दम द्यायचा, तो खाली करा म्हणून. दिलंय सगळं, मी म्हणत नाही, हे प्रतिज्ञापत्र म्हणतंय तिथल्या लोकांचं, स्थानिक लोकांचं. म्हणून हा धादांत खोटं बोलतोय, धादांत खोटं बोलतोय. याला फक्त योगेश कदमचा राजीनामा पाहिजे, याला आणि उद्धव ठाकरेला, दोघांना. नंतर एक गोष्ट मला आणखी सांगायची आहे. अनिल परबचा व्यवसाय काय? केबल व्यवसाय ना. मग अनिल परब केबलमध्ये किती बोगस कंपन्या काढल्या सांग, सांग. माझ्याकडे सगळे कागदपत्र आहेत. आणि कोणाच्या नावानं? दत्तात्रय परब बापाच्या नावानं, बापाच्या नावानं दत्तात्रय परब, दीपांश दत्तात्रय परब हा भाऊ. दत्तात्रय ॲग्री फार्म प्रायव्हेट लिमिटेड बाप. डायरेक्टर सुनीता अनिल परब, सुनीता अनिल परब ही सुनीता कोण? ही पत्नी आहे की मुलगी आहे? हॅथवे दत्तात्रय केबल नेटवर्क. अशा बायकोच्या नावानं, मुलीच्या नावानं, बापाच्या नावानं, भावाच्या मुलाच्या नावानं ह्या बोगस कंपन्या काढून काय केल्यास तू? त्यासाठी मी वेगळी पत्रकार परिषद घेणार आहे. फार मोठा भांडा फोडणार आहे यामध्ये. खूप खोलात गेलो आम्ही मंडळ सगळी. आणि तू माझ्या बायकोच्या नावानं सांगतोस बाग म्हणून. ठाकरे कुटुंबाच्या नावाने देखील बाग आहेत, आणि ते का बंद झाले त्याची माहिती काढ, म्हणजे कळेल तुला.